सो हेलो गाइस, आज मी आलो आहे तुम्हाला एक मोठी न्यूज द्यायला. तुम्ही मोबाईल आता देखून शकता. जो मोबाईल Vivo S30 Pro मिनी आहे, हो न्यू मोबाईल आहे. आणि यो मोबाईल आहे ना, तो चायनामा लॉन्च झाला आहे. यो मोबाईल चायनामा लॉन्च झाला आहे. देखायला एकदम मस्त मोबाईल आहे. तुम्ही देखून शकता. मोबाईल एकदम सेम आयफोन जैसा देखत आहे. यो मोबाईल आयफोनचीच बॉडी जशी देखत आहे. मी तुम्हाला दाखवतो झूम करून. हे देखा, याची बॉडी तुम्ही देखून शकता. अशी रीती आहे, सेम आयफोन जसा देखत आहे जरा. याचे कलर्स पण जेम आहेत. जे ब्लॅक कलर आहे, पिंक कलर आहे अँड येलो कलर आहे, स्काय ब्लू कलर आहे. असे याचे कलर्स जेम बेस आहेत. याची मोठी गोष्ट काही आहे की यो फोन आपले इंडियामा पण लॉन्च व्हायचा आहे. यो फोन लगभग आपले इंडियामा ये कसं चालतं, जून चालत है ना, तो जुलाई में शायद आवते महीने में कदाच लॉन्च हो. जुलाई में कदाच लॉन्च हुए चाहे. प्रो मिनी चाइना में लॉन्च हो गया। ये 3499 का है, मतलब 41,000 रुपीज का। ये डायमेंसिटी 9300 प्लस में 50+8+ वीडियो मेगापिक्सल का कैमरा है। ये बेसिकली इंडिया में Vivo X200 FE के नाम से आने वाला है। याद रखिए, 6500 मिली एम्पियर की बैटरी, 90 वाट चार्जिंग। जुलाई में लॉन्च होने वाला है इंडिया। यो फोन जुलाई में लॉन्च होईल आपल्या इंडियामा. याच्या आपल्या इंडियामा लॉन्च होईल तो Vivo X200 FE नावाखाली लॉन्च व्हायचं आहे जुलैमा. तो फोन जे मस्त आहे. तुम्ही अगर घ्यायचे विचार करत होईस तर नक्की तुम्ही ये फोनचे माटे वेट कर जास. ये फोनची किंमत लगभग 30-30.5 आसपास, 40 आसपास अंदरच राहील. डायमेंसिटीचा प्रोसेसर आहे अँड 12 GB रॅम राहील एमा. अँड आपल्या इंडियामध्ये जहाँ लॉन्च होईल तर यो फोन 6,500 mAhची बॅटरी देईल. आणि 50 मेगापिक्सल टू 50 मेगापिक्सल कॅमेरा आहे. आणि एमा वाईट एंगल पण मोठी गोट 8 मेगापिक्सलचा वाईट एंगल पण आहे. फ्रंटमा तुम्हाला 4K 30 fps रेकॉर्डिंग सापडेल. 6,500ची बॅटरी आहे. 90 वोटचा चार्जर आहे. आणि सिमचा एमा राहिला तर 2 बारीक सिम राहते. एमा 5G स्पीड आहे. असं करून यो फोन तुम्हाला जेम बेस रीते पडेल. बस ही थोडीच अपडेट होती जी. अगर तुम्ही फोन नवा घ्यायचा विचार करत होईस तर डेफिनेटली तुम्ही हे फोनचे वाट देखून शकता. कसे काय यो फोन मला पर्सनली गेम पसंत आला. तुम्हाला अगर पसंत आला तर तुम्ही नक्की कमेंट करा. मला कमेंट करून मला नक्की सांगा यो फोन तुम्हाला कसा वाटला आणि हा फोन कशी रीती चालेल. तर तुम्ही याच्या स्पेसिफिकेशन देखून शकता कशी रीती आहे ते. सो फोन तुम्ही देखून शकता, मस्त आहे. सो अगर तुम्ही यो फोन घ्यायचा विचार करत होईस तर तुम्ही डेफिनेटली ये फोनचं वाट करून शकता. कसं काय यो फोन जेम बेस आहे आणि या फोनच्या मस्त अपडेट्स पण येतील तुम्हाला. आणि मीडियाटेक डायमेंसिटीच्या काय ते प्रोसेसर आहे, चिपसेट आहे जे मस्त. आणि याच्या CPU स्कोर जो निघत आहे आणि तो स्कोर याच्या जेम बेस निघत आहे असं मी ऐकलं. याची अपडेट मला थोडी बेस अजून नाही सापडेल आहे. जस्ट मी आता न्यूज देखली आणि याचे आधारवर मी तुम्हाला सांगत आहे. तर की ये फोन ना तुम्हाला साईजमा जे मोठा सापडेल 6.31 इंचचा जे मोठा आहे. याच्या रेझोल्युशन तुम्हाला 1216चा सापडेल. 240 पिक्सल्स प्लस HDच्या 5000 नट्स तुम्हाला सापडतील. म्हणजे जे तुम्ही वर काही झूम करसा वगैरे काही ना तर ते तुम्हाला बेस देखायला मस्त आहे. अँड याचा वेट વધારે नाही मिळत. 71.76 mm आसपास थोडाच आहे, વધારે नाही વધે. आणि याचा कॅमेरा तुम्ही आता देखू शकता. कॅमेरा याचा जे मस्त आहे. कॅमेरा 50 प्रायमरी कॅमेरा याचा 50 मेगापिक्सल आहे अँड सेकंडरी कॅमेरा याचा 8 मेगापिक्सल आहे. अँड दूसरा कॅमेरा जो आहे याचा तो पण 50 मेगापिक्सलचा आहे. तो मला लागत आहे पर्सनली मला तो जेम बेस पसंत आला. याच्या जो रेकॉर्डिंग करायचा जो ये आहे ना प्रोसेसर ते पण जे मस्त आहे. HDR हाय क्वालिटीचा आहे. अँड याच्या झूमिंग पण मस्त देखत आहे. कॅमेरा डिजिटल झूमिंग ऑटो फोकस आहे. तो खाली टच करल्यावरच होईल. ते जेम मस्त बनवतात. सो तुम्ही अगर पसंत येईल तर तुम्ही नक्कीच या फोनचा वाट हेर जास आणि तुम्ही नक्कीच ये फोनला घे जास.
अगर तुम्हाला पसंत येईल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करजास, जेणे કરીને मला तुमच्या वजहसे सपोर्ट जराक सापडी व्हिडिओज बनवायला. 6,000 6,500ची पण बॅटरी आहे मस्त. आणि आपल्या इंडियाમાં जुलाईમાં लॉन्च हुए है जो कचे नावाखन विवो X200 FE नावाखन लॉन्च होईल, जो आता नाही लॉन्च होईल. अगर ये फोन लॉन्च होईल तर मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईन.